नमस्कार, गुड मॉर्निंग. महाराष्ट्रामध्ये सध्या व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरमच्या केडर कॅम्पची रेलचेल सुरू आहे. या केडर कॅम्पच्या माध्यमातून जुने जे पदाधिकारी आहेत त्यांना नव्याने जबाबदारी देत नव्या उत्साहात काम सुरू व्हावं हा उद्देश आहे. आणि नव्या लोकांनी ही संस्था कशासाठी आहे, ही संघटना कशासाठी आहे, या अनुषंगाने त्यांचंही काम अतिशय जोरदारपणे सुरू व्हावं हा उद्देश घेऊन हा केडर कॅम्प आहे. 9 ते 5 या दरम्यान हा केडर कॅम्प आहे. आणि या केडर कॅम्पच्या माध्यमातून संस्थेची ध्येय धोरणं आणि आपण केवळ पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी हे काम उभं करतोय हा संदेश आपल्या सगळ्यापर्यंत जावा, आपण सगळे त्यातून शिकावं हा उद्देश या केडर कॅम्पचा आहे. खूप छान पद्धतीने या केडर कॅम्पचं नियोजन झालेलं आहे. आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांनी परभणीमध्ये या केडर कॅम्पची राज्यस्तरीय सुरुवात केली आणि नेमका केडर कॅम्प कशासाठी आहे हे सांगून दिलेलं आहे. आता मराठवाड्याचे अध्यक्ष डॉक्टर गणेश जोशी यांनी नियोजन केलेलं आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्र व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यव्यापी ऑगस्ट 30 रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य केडर कॅम्प त्यांची जय्यत तयारी. व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यव्यापी केडर कॅम्प सुरू. महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणीला बळ. न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह न्यूज नेटवर्क आवाज जनसामान्याचा मध्ये आपले स्वागत. मी आहे श्रीनिधी पुठ्ठेवाड. पाहूया नांदेड येथे होणाऱ्या केडर कॅम्पविषयी आमचे मुख्य संपादक पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर यांचा विशेष ग्राउंड रिपोर्ट. नांदेड येथे आनंदसागर मंगल कार्यालयामध्ये होणाऱ्या सप्टेंबर 30च्या भव्य केडर कॅम्पला जास्तीत जास्त संख्येने मराठवाड्यातून उपस्थित राहावे. डॉक्टर गणेश जोशी यांचे व आयोजकाचे आव्हान व कार्यक्रमाची जय्यत तयारी. नांदेड पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम ने मराठवाडा विभागीय केडर कॅम्पचे जोरदार आयोजन केले आहे. हा कॅम्प परभणीपासून सुरू होऊन नांदेड, सांगली, नागपूर, मुंबई, कोकण आणि नाशिक येथे पसरविण्यात येईल व समारोप बुलढाणा येथे होईल. केडर कॅम्प दिनांक सप्टेंबर 25 ते सप्टेंबर 30 या कालावधीत आयोजित असून राज्यभरातील संघटनात्मक बांधणी आणि पत्रकारितेच्या गुणवत्तेला बळ देण्यावर लक्ष केंद्रित राहणार आहे. कॅम्पचे उद्घाटन परभणी येथून करण्यात आले असून नांदेड येथूनही पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली गेली होती. कॅम्पच्या माध्यमातून संस्थेच्या उद्दिष्टांची माहिती, संस्थेचे कार्य, विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या विस्ताराचे आकडे प्रस्तुत केले जातील. सहभागी पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संस्थेने केलेल्या मदतीचे आणि भविष्यातील धोरणांचे तपशील देखील जाहीर केले जातील. केडर कॅम्पच्या विस्तारात मराठवाड्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची ओळख करून देणे, त्यांना नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन देणे आणि अनुभवी पत्रकारांकडून मार्गदर्शन देणे हे प्रमुख भाग असतील. तसेच पत्रकारांना संकटोत्तर व्यवस्थापनाचे तंत्र सत्रांद्वारे शिकवले जाईल, ज्यामुळे संकट काळात संस्था पत्रकारांच्या पाठीशी कशी उभी राहते हे स्पष्ट केले जाईल. आयोजकांनी नांदेड येथे आनंदसागर मंगल कार्यालय, देशमुख गॅस पंपजवळ, असणा रोड येथे ऑगस्ट 30 रोजी रविवारी भव्य कार्यक्रम आयोजित केले असल्याचीही माहिती दिली आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी ऑगस्ट 25 रोजी देवगिरी विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, ज्यात प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया प्रमुख उपस्थित होते. बैठकीत डॉक्टर गणेश जोशी आणि सर्व मराठवाडा पदाधिकाऱ्यांनी व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. बैठकीत कार्यक्रम समितींचे कार्य व आनंदसागर येथील मंगळ कार्याच्या पाहणीचे विवरण सादर करण्यात आले. या केडर कॅम्पमुळे मराठवाडा विभागीय संघटनात्मक कर्तबगार शक्ती वाढेल व मीडिया कार्यकर्त्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. नांदेडसह महाराष्ट्रातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह न्यूज नेटवर्कला आवाज जनसामान्याचा बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा. पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर. संपर्क नंबर 9545933104. नमस्कार. व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यव्यापी ऑगस्ट 30 रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य केडर कॅम्प त्यांची जय्यत तयारी. व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यव्यापी केडर कॅम्प सुरू. महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणीला बळ. न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह न्यूज नेटवर्क आवाज जनसामान्याचा मध्ये आपले स्वागत. मी आहे श्रीनिधी पुठ्ठेवाड. पाहूया नांदेड येथे होणाऱ्या केडर कॅम्पविषयी आमचे मुख्य संपादक पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर यांचा विशेष ग्राउंड रिपोर्ट. नांदेड येथे आनंदसागर मंगल कार्यालयामध्ये होणाऱ्या सप्टेंबर 30च्या भव्य केडर कॅम्पला जास्तीत जास्त संख्येने मराठवाड्यातून उपस्थित राहावे.
डॉक्टर गणेश जोशी यांचे व आयोजकाचे आव्हान व कार्यक्रमाची जय्यत तयारी. नांदेड. पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम ने मराठवाडा विभागीय केडर कॅम्पचे जोरदार आयोजन केले आहे. हा कॅम्प परभणीपासून सुरू होऊन नांदेड, सांगली, नागपूर, मुंबई, कोकण आणि नाशिक येथे पसरविण्यात येईल व समारोप बुलढाणा येथे होईल. केडर कॅम्प दिनांक सप्टेंबर 25 ते सप्टेंबर 30 या कालावधीत आयोजित असून राज्यभरातील संघटनात्मक बांधणी आणि पत्रकारितेच्या गुणवत्तेला बळ देण्यावर लक्ष केंद्रित राहणार आहे. कॅम्पचे उद्घाटन परभणी येथून करण्यात आले असून नांदेड येथूनही पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली गेली होती. कॅम्पच्या माध्यमातून संस्थेच्या उद्दिष्टांची माहिती, संस्थेचे कार्य, विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या विस्ताराचे आकडे प्रस्तुत केले जातील. सहभागी पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना संस्थेने केलेल्या मदतीचे आणि भविष्यातील धोरणांचे तपशील देखील जाहीर केले जातील. केडर कॅम्पच्या विस्तारात मराठवाड्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची ओळख करून देणे, त्यांना नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन देणे आणि अनुभवी पत्रकारांकडून मार्गदर्शन देणे हे प्रमुख भाग असतील. तसेच पत्रकारांना संकटोत्तर व्यवस्थापनाचे तंत्र सत्रांद्वारे शिकवले जाईल, ज्यामुळे संकट काळात संस्था पत्रकारांच्या पाठीशी कशी उभी राहते हे स्पष्ट केले जाईल. आयोजकांनी नांदेड येथे आनंदसागर मंगल कार्यालय, देशमुख गॅस पंपजवळ, असणा रोड येथे ऑगस्ट 30 रोजी रविवारी भव्य कार्यक्रम आयोजित केले असल्याचीही माहिती दिली आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी ऑगस्ट 25 रोजी देवगिरी विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, ज्यात प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया प्रमुख उपस्थित होते. बैठकीत डॉक्टर गणेश जोशी आणि सर्व मराठवाडा पदाधिकाऱ्यांनी व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. बैठकीत कार्यक्रम समितींचे कार्य व आनंदसागर येथील मंगळ कार्याच्या पाहणीचे विवरण सादर करण्यात आले. या केडर कॅम्पमुळे मराठवाडा विभागीय संघटनात्मक कर्तबगार शक्ती वाढेल व मीडिया कार्यकर्त्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. नांदेडसह महाराष्ट्रातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह न्यूज नेटवर्कला आवाज जनसामान्याचा बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा. पवनकुमार पुठेवाड कुंटूरकर. संपर्क नंबर 9545933104. नमस्कार.